नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावतीने जे काही सीमाला सांगितलेले असते, कारण अक्षयच्या नजरेसमोर सीमा खरंच किती रमाबद्दल म्हणजे माहीबद्दल ही अगदी अंधश्रद्धा असणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवते आणि त्या रमाला करायला सांगते. अशा काहीतरी गोष्टी तिला करायला सांगते आणि यामुळे आपल्या रमाला कुणाची दृष्ट नाही लागणार. त्यामुळे तिचं जे बाळ जन्माला येईल तर ते खरंच असं सदृढ आणि खूप छान असेल. तेव्हा आता सीमा ही सर्व करायला तयार होते आणि लगेच आता इरावतीला आनंद होतो. इरावती लगेच आता सीमाला मिठी मारते, कारण आता अक्षयच्या नजरेमधून सीमाला उतरवण्यासाठी आणि अक्षय तिच्यावर रागराग करेल हे सर्व करण्यासाठी आता हा इरावतीचा दुसरा प्लॅन असतो. म्हणून आता ती खुश होते, कारण सीमाला जे काही सांगितले तर ती लगेच ऐकत असते. आता इरावतीने जे काही सांगितले आहे तर ते लगेच आता सीमासमोर हात जोडते आणि म्हणते की बहिणी, अगं प्लीज तू हे सर्व कुणाला सांगू नकोस. हे बघ अगं, मी आल्यापासून बघते की जे काही आरो क्लीन करण्याचा मी प्रयत्न करते ना त्याचा रिझल्ट आणि त्यावर कुणाचा विश्वास नाही, आणि हे सर्व मी त्यांच्या भल्यासाठी करते हे सुद्धा त्यांना नाही कळणार. तू बहिणी, त्यासाठी आपल्याला आता हे जे काही करायचं आहे तर ते गुपचूप करायचं आहे. त्यावर आता सीमा म्हणते की हो चालेल, आणि हे बघा वंश, जे काही करायचं आहे त्याबद्दल मी कुणालाच काही नाही सांगणार. तुम्ही जे जे काही करतात ते मला नाही कळत, परंतु हे बघा तुम्ही जे काही करतात ना त्याबद्दल तुमचा हेतू चांगला आहे. त्यावर आता इरावती विचारते की जे काही करतात म्हणजे काय ग सीमा बहिणी. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघा ते नाही का, अहो ते बोर्ड वगैरे आहे ते तुम्ही बोर्ड मात्र घरातील निगेटिव्हिटी ही बाहेर नेते आणि हा बोर्ड क्लीन करते, तो परत घरामध्ये घेऊन येते असे आता इरावती सांगते. त्यावर सीमा विचारते की हो घरासाठीच ना. अहो वंश, मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही घरासाठी खरंच सर्व काही छान करतात. त्यावर आता इरावती म्हणते की हो ना अगं वंश, दीपक जे काही मी करते परंतु ते घरासाठी करते हे बाकीच्यांना कोण सांगणार, त्यांना नाही समजत. हे सर्व मी गुपचूप करते. तेव्हा लगेच आता तू सुद्धा आता गुपचूपच हे सर्व करशील ना. त्यावर आता सीमा म्हणते की हो हे तर मी करेल सगळं, परंतु कुणाला नाही सांगणार. एक गोष्ट मला सांगा की बाळाला याचा काही त्रास तर होणार नाही ना. खरंच मला कधी कधी भीती वाटते. परत आता इरावती म्हणते की अगं सीमा बहिणी, तू काही टेन्शन घेऊ नकोस, बाळाला सुद्धा काही होणार नाही. बाळाला काही होणार नाही म्हणूनच आपण हे सगळं करतो ना. चल मी तुझी मदत करते. तर सीमा म्हणते की हो त्यामध्ये धूप वगैरे लावा, म्हणजे कसे की धूपाने जंतू वगैरे मरतात. इरावती म्हणते की हो हो. आता मुद्दाम इरावती तिला भाजी निवडण्यासाठी मदत करत असते आणि आता सीमाकडे बघत ती मनात म्हणते की खरंच काय स्टुपिड ही सीमा आहे, ही भोळी भापडी, आणि चला हिला खिशात टाकण्यासाठी फार काही मला कष्ट नाही घ्यावे लागले. आता इरावतीने सांगितल्याप्रमाणे मात्र आता सीमा लगेच जे काही धूप वगैरे आहे तर तो घरामध्ये फिरवत असते. माही आता तेथे बाहेरच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली असते आणि आता सीमा धूप वगैरे फिरून झाल्यानंतर माही जवळ येते आणि म्हणते की रमय हे बघ, हे अत्तर आहे. म्हणून ती कानामागे ते अत्तर लावते आणि जे काही आता ते जल ती शिंपडत आहे तर ते इकडे तिकडे म्हणजे माहीच्या अवतीभोवती सगळीकडे ती शिंपडते. आता माही म्हणत असते की काय करतात तुम्ही हे सर्व. आता सीमा म्हणते की अगं मी मस्त करते, तुला बरं वाटावं यासाठी. हे बघ अगं गुलाबजल आहे ना, त्याने छान आणि प्रसन्न असं वाटतं. हे बघ ते अत्तर मी तुला आता लावली ना तर त्याने सुद्धा तुला इतकं छान आणि मस्त वाटेल. म्हणून आता ती लगेच प्रसाद सुद्धा माहीला खायला देते. आता समोरून अक्षय येतो. अक्षय आता हे सर्व बघतच असतो. मात्र आता सीमा म्हणते की अगं तुला छान असा आशीर्वाद मिळून खरंच खूप छान होईल, त्यामुळे हे बघ काही टेन्शन घेऊ नको, घे बरं प्रसाद खाऊन. तेव्हा आता माही मुद्दाम अक्षय समोर म्हणते की आई अहो या प्रसादामुळे मला आणि बाळाला त्रास होईल. आता मुद्दाम अक्षय समोर हे सर्व माही आणि इरावती यांचं नाटक सुरू असते. आता सीमाचं बिचारीचं आपलं चालू असतं की हे बघ अगं या सगळ्यामुळे बाळाला नजर लागत नाही असं म्हणतात. त्या धूपमुळे आता अक्षयला ठसका लागलेला असतो. तो आता अगदी ठसका लागतच सीमाला विचारतो की आई अगं तू हे काय करतेस. बघ आई, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की असली अंधश्रद्धा मला नाही चालणार. बरं काय ग आई, हे काय करतेस तू, दरवेळेस तू इला हे कर ते कर असं सांगत असते. हे बघ मला नाही चालणार हे. तेव्हा मात्र आता माही हे सर्व ऐकत असते. मुद्दाम आता त्रास झाल्याचं ती सुद्धा नाटक करते. तेव्हा आता सीमा अक्षयला म्हणत असते की अरे मला माहिती आहे की मी हे सर्व मानते, मला हे सर्व वंशनी करण्यासाठी सांगितले. तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावून म्हणतो की आई अगं पण हे सर्व काय आहे.
त्यावर आता लगेच माही म्हणते की नाही नाही हो, मी आपल्याला असं सांगितलं की हे सर्व नाही करायचे. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही, त्यांनी मला करण्यासाठी सांगितले. तर आता माही मुद्दाम नाही असं म्हणते आणि ठीक आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा, जी काही तक्रार नाही, मी सगळं काही सहन करते. आणि मुद्दाम आता ती सुद्धा ठसका लागण्याचे नाटक अक्षय समोर करत असते. तेवढ्यात आता इरावती खाली येते. अक्षय मात्र आता सीमाला म्हणत असतो की आई हे बघ, मला सुद्धा त्रास होतोय या सगळ्याचा आणि तिला सुद्धा होतोय. आणि इरावती आता हे सर्व ऐकत असते आणि बघत सुद्धा असते. आता माही बरोबर नाटक करते. माही आता ठसका लागण्याचं नाटक करता करता पाय सुद्धा घसरण्याचं नाटक करते. तेव्हा सर्वजण आता माहीजवळ धावतात. तेव्हा इरावती आणि माहीचा असा अक्षय आणि सीमाला फसवण्याचा म्हणजे त्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा हा प्रयत्न सुरू असतो. आता इरावती तेथे येत असते. इरावतीला आता अक्षय बघतो आणि अक्षय लगेच आता इरावतीवर इतका चिडतो आणि म्हणतो की तुझ्यामुळे झाले हे सर्व, तूच तिला येथे पाणी वगैरे शिंपडण्यासाठी सांगितले होते. इरावती मुद्दाम म्हणते की अरे बापरे वहिनी, अगं तू काही पण कसं बोलतेस. तर अक्षय आता सीमावर ओरडतो आणि म्हणतो की आई बघितलंच ना काय झाले होते, जर पडली असती तर काय झाले असते, आणि आई कशाला हा गोंधळ घालतेस, मला तू या सर्व गोष्टी करतेस, केवढ्याला पडलं असतं आपल्याला हे सर्व. हे भयंकर चिडलेला असतो. तर सीमा म्हणते की अरे मी फक्त एवढंच आणलेलं आहे. तर अक्षय आता मोठ्याने ओरडत म्हणतो की अगं आई पण तू केलंस का हे सर्व. आता इरावती सुद्धा मुद्दा म्हणते की वहिनी अगं तू हे काय केलंस. त्यावर आता अक्षय माहीला विचारतो की रमा अगं तू बरी आहेस ना, तुला काही लागले वगैरे नाही ना, चल बरं आतमध्ये जा बरं लवकर. तेव्हा इरावती म्हणते की थांब मी नेते. आणि आता माहीजवळ येते, माहीच्या हाताला धरते, तिला मिठीत घेतल्यासारखं करते आणि खरंच ए हळूहळू ये असं बोलून त्या दोघे आता आत जातात. तेव्हा सीमा म्हणते की कसं ही सर्व, अरे मी तर इतकं ते गुलाबजल नाही सांडलेले तरी सुद्धा कसा पाय घसरू शकतो. अक्षय ओरडतो. अक्षय म्हणतो की राहून दे, मी पुसून घेतो. सीमा म्हणत असते की अरे तुला नाही जमणार, थांब मी करते. इरावती आणि माही आता दरवाज्यातून उभे राहून मुद्दाम हे सर्व बघत असतात आणि खूप अशा खुशून हसत असतात. अक्षय सीमावर ओरडतो की मी तुला एकदा नको म्हटलो, तू आणखीन गोंधळ घालून ठेवशील, त्यामुळे मी पुसतो. आता सीमा म्हणते की सॉरी अरे अक्षय, खरंच मला नाही कळले रे. मात्र अक्षय पोचा घेऊन येतो, आपल्या हाताने पुसतो. सीमा म्हणते की अरे दे इकडे, परंतु आता अक्षय रागाने तिच्याकडे बघत नाही असं म्हणतो. तेव्हा आता सीमा त्याला सॉरी बोलते. तेव्हा आता हे दोघेही सर्व बघतात आणि शेवटी खुशून हसतात आणि म्हणतात की शेवटी आई आणि मुलामध्ये थिणगी तर पडलीच. ती माहीवर खुश होते आणि म्हणते की मॅडम अहो तुम्हाला घसरून पडण्याचं जे काही सुचलं ना तर ते सॉलिड, खरंच खूप छान झालं. रावती म्हणते की हो खूप खोलवर परिणाम होणार आहे. तेव्हा माही म्हणते की हो होणार तर आहे. एकमेकींना आता टाळ्या देतात. तेव्हा माही म्हणते की आता मग माझी पार्टी तर असेल ना, पार्टी द्यावी लागेल. परत इरावती म्हणते की ओके लवकरच मिळेल. मनात म्हणते की लवकरच माझ्या सक्सेसपणाची आणि मुकदमांच्या बर्बादीपणाची पार्टी मला अगदी जंगी करायची आहे. एकदम अशी आपल्या गालाचा जो काही गोड पापा घेते आणि तो माहीच्या गालाला लावते आणि मनात परत खुशून म्हणते की हो आता इतकी बेभान अशी होऊन इरावती नाचणार आहे जेव्हा या मुकदमांची बर्बादी झालेली असेल. नंतर आता इकडे कावेरीच्या घरी आपली रमा छान अशी तयार होते, देवाला नमस्कार करते. तर आता तेवढ्यात मंगला मावशी तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतात. टीपीटी बघून आता रमा खूप खुश होते. तर कावेरी म्हणते की हो पोटभर खा, तुला आवडते ना. मात्र आता कावेरीने लाडू सुद्धा बनवायला घेतलेले असतात. तर त्यातील एक लाडू उचलून आता मंगला मावशी रमाला खुशून खायला देते आणि स्वतः सुद्धा खाते. मंगला मावशी म्हणते की अगं मस्त झालेत. तर कावेरी म्हणते की अगं काय मंगला तुला डोहाळे लागले का, हे रमासाठी केले मी पौष्टिक लाडू. आता मंगला मावशी म्हणते की अगं खरं तर कावेरी तू कायम हे लाडू करायला हवेत, कारण बायकांच्या हाडासाठी ते चांगले असतात. तेव्हा कावेरी म्हणते की हो बरं करेल मी तुझ्यासाठी, पण आता मात्र ही रमासाठी आहे, कळले ना तुला. आणि कावेरी रमाला म्हणते की रमा आताने हे लाडू तू आठवणीने घेऊन जायचे बर का. तेव्हा आता रमा म्हणते की हो. तर मंगला मावशी विचारते की घेऊन जायचे म्हणजे काय. रमा तू जाऊ नकोस, अगं तू येतेच थांब, आम्ही खरंच तुझी खूप काळजी घेऊ ग. आता रमा म्हणते की हो ना मावशी, मला खरंच येथे राहायला खूप आवडणार तर आहे, परंतु जावं तर लागेल. तेव्हा आता कावेरी विचारते की अगं रमा पण तू तिकडे एकटीच असेल ना. रमा म्हणते की अगं खरंच आई, मी ज्या अटी घातल्यात ना त्यांनी सगळ्या अटी त्या मान्य केल्यात. जर इथे मी राहिले तर सतत म्हणजे
हेच माझ्या डोळ्यासमोर असतील, ते जर माझ्या समोर असेल तर मला खरंच बरं वाटते. शेवटी इरावती आत्या आणि माही या दोघी नेमकं काय करतात त्यावर सुद्धा मला लक्ष ठेवता येईल. हे सर्व आपल्याला कळण्यासाठी माझं तिथे राहणे खरंच खूप गरजेचं आहे. तेव्हा आता कावेरी आणि मंगला मावशी हे सर्व ऐकतात. तर कावेरी म्हणते की हो खरं आहे रमा, तुझं सगळं काही म्हणणं. कसं आहे रमा, तू अगदी तुला आता 4था महिना लागलेला आहे, त्यामुळे तू 6व्या महिन्यापर्यंत इकडे राहा आणि 7व्या महिन्यात तू तिकडे जा. कसं तू जर इथे थांबली तर आपण प्लॅनिंग करू की पुढे काय आणि कसे करायचे, ते जायचे ते ठरवू. इरावती आणि माहीचा प्लॅन कसा धुडकून लावायचा हे आपण ठरवूयात. बरं तर रमा म्हणते की बरं ठीक आहे, राहते मी इकडे. परंतु आई हे बघ, मला सतत असं वाटतं की आईनं हे सर्व सांगावे, कारण त्या एकट्याच आहेत, सगळं काही समजून घेतील. कारण तेथे असताना इरावती आत्या आणि माही आईसोबत कसे वागतात हे आपल्याला नाही माहिती. नंतर आता बिचारी सीमा आता खरंच खूप हर्ट झालेली असते. ती आता भेंड्या वगैरे चिरता चिरता तिचं लक्ष फक्त आता जे काही घडलेले आहे ते प्रकार तिला आठवतात. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते आणि तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय एकसारखा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की आई. तेव्हा सीमा विचारते की काय रे बाळा. तेव्हा अक्षय म्हणतो की आई मला तुला काहीतरी विचारायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे. अक्षय थोडंसं रागवलेलं असतो. तो म्हणतो की आई तुझं हे जे काही आहे ना ते आता इतकं वाढायला लागलेलं आहे. तेव्हा आता सीमा विचारते की काय रे. तर अक्षय म्हणतो की आई तू सतत अशी घाबरल्यासारखी का वाटते, का तू अशी राहते. तर तुझ्या मनामध्ये कशाची तरी भीती असते आणि त्यानंतर तू अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. ते काही आहे ना ते सगळं तुझं वाढत चाललेलं आहे. त्यामुळे प्लीज यातून जो काही बाहेर पडण्याचा मार्ग आहे तो काहीतरी कर. तू नक्की यातून बाहेर पड आता. आता लगेच सीमा घाबरतच म्हणते की अरे हे बघ आज जे काही झाले ना. तर अक्षय म्हणतो की आई आई हे बघ, हे आता तू जशी घाबरते ना. आई काय झाले, तू अशी सतत का घाबरलेली दिसते. सतत तू जेव्हा घाबरलेली असते ना त्याच वेळेस तू सुनेला काहीतरी करण्यासाठी लावते, ते मला खरंच नाही आवडत ग. परत सीमा उठते आणि अक्षयला म्हणते की हे बघ मी तुला जे काही सांगते ते तू ऐकून घे. अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की हे बघ आई मी तुला जे काही सांगतो ते तू ऐकून घे. प्लीज वाईट वाटून घेऊ नको, तू माझी आई आहेस. हे बघ मी कायम तुझ्या जवळच आहे. परंतु हे बघ जर आपल्यामध्ये काही खटकले, आपल्याला काहीतरी असं नाही आवडले तर एकमेकांच्या मनामध्ये मात्र आता जी काही मोकळेपणाची जी स्पेस आहे एकमेकांना सांगण्याची तर ती आपल्यात असायला हवी. परत सीमा म्हणते की हो असायलाच पाहिजे अक्षय. अरे खरंच असलीच पाहिजे. हे बघ मी तुला आता सांगते की यापुढे मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल. परंतु आज मात्र जे काही झाले. आता अक्षय सीमाला पुढचं बोलून देत नाही. तो म्हणतो की आई आई ऐकून घे. आज मात्र तू जे काही वागलीस ना ते मला खरंच नाही आवडले. पण जमलं तर पुढचे काही दिवस तू रमापासून लांबच राहा. जेव्हा अक्षय आता सीमाला हे सर्व बोलतो तर सीमाला धक्का बसतो. आता खरंच इतकी शांत होते, तिला काही कळत नसतं. अक्षय जे काही बोलला त्याचं तिला वाईट वाटते. त्यानंतर आता इकडे रमा ही छान तयार होत असते आणि तेवढ्यात साई आणि पंकज काका घरी येतात. ते आता इतके खुश असतात आणि पंकज काका म्हणतात की खरंच इतकं मोठं घबाड आपल्या हाती लागलेले आहे, कारण त्यांना इरावती बद्दल आता कळलेले असते. तर आता साई खुश होऊन आता रमाला म्हणतो की म्हणजे ती इरावती आत्या आहे ना तर तिच्याबद्दल एक छान अशी माहिती आम्हाला समजलेली आहे. ते ऐकून आता रमा म्हणते की अहो काय बोलतात. आई म्हणतो की हो इरावती आहे ना ती, तर तिचं कुणासोबत तरी लफडं होतं. बिचारा मात्र गरीब घरातील होता म्हणून त्या मुकदमांचा त्यांना विरोध होता. आपल्याला नक्की तो पोरगा कोण आहे त्याला भेटलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आणखीन काहीतरी माहिती नक्की मिळेल. त्यावर आता मंगला मावशी विचारते की तुम्हाला ही सर्व माहिती कुठे मिळाली. तेव्हा साई म्हणतो की सोपं आहे, काय अवघड आहे. त्यांचं कॉलेज बंद होतं ते सापडले. त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण होत्या त्यांचा शोध लावला. त्यांना आम्ही सोशल मीडियावर शोधलं, त्यांना मेसेज केला, हे सगळं काही आपल्याला सापडलं. त्या मुलाचं नाव होतं साहिल. त्याचा पत्ता सुद्धा सापडलेला आहे, परंतु त्याला फक्त भेटण्याचं बाकी आहे. आता परत रमा हे सर्व ऐकून म्हणते की हो हे सर्व ठीक आहे, परंतु आता ह्या सर्वांचं आपण काय करायचं आहे बरं. आता साई म्हणतो की हो मी तुम्हाला सगळं काही सांगतो. आता ती माही आहे ना तिचं कनेक्शन आहे तर विकास सोबत, आणि ती दुसरी इरावती आहे ना तिचं कनेक्शन आहे तर साहिल सोबत. त्यामुळे जो काही प्लॅन आहे तो सगळा रेडी आहे. फक्त आणि फक्त त्या साहिलला आता भेटायचं बाकी आहे, बाकी काही नाही. आता मंगला मावशी म्हणते की हो जा ना, लगेच जाऊन शोधा त्या साहिलच्या घरी त्याचा पत्ता वगैरे आहे तर लगेच त्याला जाऊन भेटा. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे चला मी सुद्धा तुमच्या सोबत येते. आता पंकज काका म्हणतात की अरे बाळा असं कुणाच्या घरी आपल्याला नाही जाता येत, ते आपल्याला हाकलून लावतील.
आता रमा म्हणते की नाही काका, मी तुमच्या सोबत येते म्हणजे येते. म्हणजे काय होईल की माझी अशी अवस्था बघून त्यांचा आपल्यावर विश्वास बसेल ना, असं वाटेल की आपण खरंच खरी माणसं आहोत, नक्की आपल्याला मदत करतील. म्हणून रमा बरोबर आता साई आणि पंकज काका यांना समजावते. मात्र साई म्हणतो की हो नक्की तुम्ही आमच्या सोबत चला. तेव्हा लगेच आता रमा खुश होते. त्यानंतर आता इकडे इरावती जान्हवीला मोबाईलमध्ये दाखवत असते आणि म्हणते की खरंच वाव, खरंच किती छान आणि सुंदर रील्स तू बनवत असते, खरंच वाव खूपच सुंदर आहे. तेव्हा आता जान्हवी लगेच खुश होते. परंतु आता बरोबर जान्हवीला मात्र दूर करण्यासाठी ती बरोबर आता जान्हवीच्या मनात विष फिरवण्याचा प्रयत्न करते आणि आता जान्हवी खुश असते. तर इरावती लगेच तिला पॉइंट मारते की हे बघ अगं, तू खरंच इतकी म्हणजे सुंदर आहेस, इतके छान असं रील्स बनवते, परंतु या घरात मात्र तुझी कदर मात्र कुणालाच नाही. तुम्ही फक्त या घरामध्ये आहात म्हणजे तुम्हाला काही इम्पॉर्टंट आनंदच्या म्हणण्याला, बोलण्याला, वागण्याला काही या घरामध्ये महत्व आहे, खरंच मला नाही वाटत. घरात मध्ये फक्त रमा आणि अक्षय यांनाच अगदी महत्व आहे, त्यांचंच आयुष्याबद्दल विचार केला जातो. त्यातील सगळ्यांचं जे काही आयुष्य आहे तर ते सगळ्यांच्या म्हणजे यांच्याच भोवती फिरत आहे. तुम्हाला या घरामध्ये काहीच असे महत्व नाही, तर तेवढे तेथे आनंद येतो. आनंद आता हे सर्व ऐकतो. काही या घरामध्ये बोललं जातं तर केवळ आणि केवळ अक्षय आणि रमासाठी. तुम्हाला या घरात तर काहीच किंमत नाही. आता आनंद सुद्धा इरावती हेच बोलते. काय रे आनंद, तुम्हाला असं जगण्यासाठी आवडते का? आता हे सर्व ऐकून आनंदला मात्र इरावतीचा राग येतो आणि तो म्हणतो की एक मिनिट इरावती आत्या, तू हे सर्व काय बोलतेस? बरं तर इरावती आत्या म्हणते की अरे मी काय बोलते, तू बस बरे खाली एकदा बस. आता आनंद खाली बसतो आणि म्हणतो की हे बघ इरा, तू जे काही सांगते ना त्याचा माझ्यावर काही परिणाम नाही होणार. हे बघ आम्ही तिघे मात्र आमची फॅमिली या घरामध्ये आहोत ना, प्रचंड असे खुश आहोत या घरामध्ये. तू उगाच जान्हवीचे कान भरण्याचा प्रयत्न करू नकोस. आता इरावती म्हणते की अरे आनंद काय रे हे असे कान भरणे वगैरे शब्द तू नको वापरूस रे. घरातल्यांशी कोणी असं बोलते का? तेव्हा लगेच आता हे सर्व ऐकून जान्हवी म्हणते की एक सेकंड बेबी, अरे तू इरावती आत्याला का बोलतोस? इरावती आत्या जे काही बोलतेस ना ते अगदी खरं आहे, कारण या घरामध्ये आपल्याला खरंच काही असं महत्व नाही, पण फक्त आहोत म्हणजे आहोत. तेव्हा लगेच इरावती आत्या म्हणते की एक मिनिट, जान्हवी आणि आनंद, एक मूल झाल्यानंतर असं बाईला मेंटेन राहणं हे खूप कठीण असतं. त्यात म्हणजे ती इतके छान छान रील्स बनवते, तिचे इतके व्ह्यूज आणि लाईक्स आहेत, परंतु अरे तरी सुद्धा इतकं करून सुद्धा तिला या घरामध्ये कोणीच प्रोत्साहन नाही देत. तिचा विचार करतात का? अरे परत ठीक आहे तिचं जाऊन दे, तुझे काय? अरे तुझा कोणी या घरामध्ये विचार करतोस का? तू सुद्धा खरंच इतका मोठा आर्टिस्ट आहे म्हणजे हे बघ, मी तुला भांडण लावण्याचा प्रयत्न नाही करत, परंतु तुला सांगते की खरंच तू सुद्धा एक खूप मोठा चित्रकार आहेस. तू सुद्धा काय करतोस तर तुझी कला वाया घालवतोस. मी तर असं ऐकलेलं आहे की जगभरातील अनेक ठिकाणी तुझं हे एक्झिबिशन लागलेलं आहे, असं मी ऐकलेलं सुद्धा आहे रे. तू येथे आल्यानंतर मात्र वेलकम होम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स या पलीकडे मला खरंच काही असं नाही दिसत. तर खरंच मला खूप वाईट वाटते, परंतु खरंच सॉरी मी तुला जे काही आता सांगते, परंतु खरंच तू एक खूप मोठा आर्टिस्ट आहे. मला असं वाटतं की तू स्वतःला एक्सप्लेन करावं आणि अनेक नाही तर असे असंख्य असे एक्झिबिशन तू लावावे, भरपूर पैसे कमावे असं मला वाटते, म्हणून मी तुला हे सर्व सांगते. जान्हवीच्या हातामध्ये तिचा मोबाईल देते आणि हे बघ, तू इतकं दुःखी होऊ नकोस, मी तुला नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करेल. आपण दोघी मिळून छान छान अशा रील्स बनवूयात. तेव्हा जान्हवी आता लगेच ही इरावती आत्यावर खुश होते. आनंद मात्र इरावती आत्याचा जे काही बोलणं आहे तर त्याचा विचार करत बसलेला असतो. त्यावर आता त्याचा अगदी परिणाम थोडासा पडलेला दिसतो. इरावती आत्याचा मात्र जान्हवीवर चांगलाच प्रभाव पडतो. जान्हवी इतकी खुश झालेली असते ते बघून आता इरावती आत्या तिथून निघून गेलेली असते खाली. तर आनंद म्हणतो की हे बघ जानू, मी तुला सांगतो की त्या म्हणजे इराकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. ती जे काही बोललीस ना ते सगळं काही विसरून जा. परत जान्हवी म्हणते की अरे बेबी, काय चुकीचं बोलली इरा? आपण आपला विचार कधी करणार आहोत, तू मी पार्थ, आपण आपला विचार करायला हवा. तेव्हा आता आनंद विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे साहिलच्या घरी मात्र आता साई आणि रमा हे आलेले असतात आणि तेवढा दरवाजा वाजवतात. तर साहिलची जी आई आहे ती दरवाजा उघडायला येते. आता त्या माई दरवाजा उघडतात तर साई आणि रमा त्यांना नमस्कार करतात. मात्र आता माई विचारतात की कोण पाहिजे तुम्हाला? तेव्हा साई म्हणतो की आम्हाला ते साहिल आहे ना त्यांना भेटायचं आहे. साहिल म्हणल्यानंतर आता रागानेच आता थोडेसे हा माई दरवाजा लावायला घेतात. तुम्ही इथून जा म्हणतात.
परंतु आता रमा पुढे येते. रमा म्हणते की हे बघा, खरंच माई ऐकून घ्या. ती आता त्या माईंसमोर हात जोडते की प्लीज एकदा तरी आमचं ऐकून घ्या. मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. खूप महत्वाची अशी ही गोष्ट आहे. पोटाकडे अगदी बोट दाखवत म्हणते की कुणाचं तरी आयुष्य पणाला लागलेलं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला मदत करताल ना. म्हणून आता रमा त्या माईंसमोर हात जोडते. मात्र आता रमा आणि साई तिथे खाली बसतात तर माईंचे डोळे भरून येतात. माई म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगते, माझा मुलगा घर सोडून गेला तर त्याला 20 वर्ष झालीत. हे ऐकून आता रमा आणि साहिल यांना दोघांना धक्का बसतो. आता माई पुढे म्हणतात की हे बघा, तो जर जिवंत असता तर नक्की तो मला भेटायला आला असता, परंतु त्या मुकादमांनी त्याचा जीव घेतला हो. आता साईकडे बघत असते आणि माईंना म्हणते की हो, तेच विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. मुकादमांच्या घरी परत तसंच काहीतरी घडते म्हणून मी विचारण्यासाठी येथे आलो. मला लगेच इरावती मुकादम म्हणून इरावतीचं नाव घेते, परंतु माईंना भलताच राग येतो. माई म्हणतात की हे बघ, त्या मुलीचं नाव सुद्धा घेऊ नकोस. त्या मुलीचं माझ्या मुलावर प्रेम होते. ती इकडे मला भेटायला आली सुद्धा होती. ते ऐकून आता रमा विचारते की काय बोलतात. तर माई म्हणतात की हो, आली होती. ही दिवसापूर्वी ती माझ्या साहिलची चौकशी करण्यासाठी इकडे आली होती. तेव्हा आता घडलेला सर्व प्रकार आहे तर माई आता ह्या रमाला आणि साईला सांगत असतात. आता ह्या माईंनी इरावती आत्याला सांगितलेले आहे. तो सगळा प्रकार आता या माई ह्या दोघांना सांगतात. ऐकून आता रमा आणि साई यांना जबर धक्का बसतो. त्यानंतर आता ते तेथून उठून एका टपरीवर येतात आणि चहा घेत असतात आणि या सगळ्याचा घडलेला प्रकाराचा विचार करत आता साई रमाला म्हणतो की म्हणजे हे जे काही घडलं, इरावती आहे ना तर ती एक जखमी वाघीण आहे. आता मात्र ही जखमी वाघीण आहे ना ती बदला घेतल्याशिवाय नाही राहणार. आता रमा म्हणते की मला तर असं वाटलं होतं की इरावती आत्यांना प्रॉपर्टी हवी आहे म्हणून त्या हे सर्व करतात. तर आता साई म्हणतो की अगं, त्या हे पैशांसाठी नाही करू राहिल्या. काही साहिलला मारण्याचा बदला आहे ना, तो मागचा हिशोब चुकता करण्यासाठी हे सर्व करतात. तर मला हे कळतंय का? तुम्ही विचार करा की हे बघा, इरावतीचं हे साहिलवर प्रेम होतं, परंतु त्यांचं हे प्रेम पार्वती मुकादमला मान्य नव्हते. त्यामुळे इरावती आणि साहिल हे दोघे पळून जाणार होते. परंतु त्या अगोदर पार्वती आजीने काय केले की साहिलला फोन करून ऑफिसमध्ये बोलावून घेतले. साहिलला असं सांगितलं होतं की तुला इरावतीने भेटायला बोलावले म्हणून. त्यानंतर मात्र आता पार्वती आजीने ह्या इरावतीला असे सांगितले की साहिल पैसे घेऊन पळून गेला म्हणून. इरावतीला तो राग सहन झाला नाही म्हणून तिने अख्खं ऑफिस पेटून दिले. आणि मला असं वाटतं की या आगीमध्ये मात्र तो साहिल गेला असेल. त्यानंतर काय झाले की इरावतीला अटक झाली. मग ह्या आजीने पैसे देऊन मात्र तिला ह्या सगळ्या प्रकरणातून सोडून परदेशात कायमचं पाठवून दिले. आता रमा म्हणते की परंतु इरावती आत्या, तर साई म्हणतो की मला असं वाटतं की इरावती आत्या मात्र ह्या त्या उद्देशाने इथे आल्या नव्हत्या. तो इथे आल्यानंतर त्यांना हे सत्य कळलेले असावे, कारण आता त्या आजी आपल्याला सांगत होत्या की काही दिवसापूर्वी ही इरा आहे ना ती मला भेटायला आली होती. त्यानंतर मात्र तिथून पुढे इरावतीने हे सगळं करण्याचं ठरवलेलं असेल. तिला आता सत्य कळलेलं आहे, त्यामुळे ती बाई आता शांत नाही बसणार. या सगळ्यामध्ये मात्र ती आता मागे नाही हटणार. तिचं जे काही उद्देश आहे ना तो पूर्ण करण्यासाठी ती काही ना काही करत राहणार. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, हे झाले, परंतु या सगळ्यामध्ये माझा काय दोष आहे, त्या मला का त्रास देतात. साई थोडासा हसतो आणि म्हणतो की कसे आहे की प्रेमात जळालेला आणि होरपळलेला माणूस तर प्रेमाची आहुती देतो, नाहीतर दुसऱ्याला प्रेम करून देत नाही. बघा, ती बाई आता स्वतः यामध्ये होरपळली, त्यामुळे ती तुम्हाला सुद्धा खुश नाही राहून देणार. त्यामुळे मला असं वाटतं की आता मात्र ती बाई खूप पेटलेली असावी, ती कुणालाही खुश नाही राहून देणार. तेव्हा आता हे सर्व ऐकून रमा म्हणते की खरंच हे सर्व किती भयंकर आहे. तर आई म्हणतो की हो, भयंकर आहे, परंतु आता जर तुम्ही काही हालचाल केली नाही तर मात्र ती आणखीनच भयंकर होईल. मला सांगून ठेवतो की तुम्हाला हे सर्व कळते का? ही बाई आहे ना, मला आणि अक्षयला संपवायला नाही आली तर ती अख्ख्या मुकादमांना संपवायला आलेली आहे. तेव्हा आता साईने सांगितल्यानंतर सर्व काही आता रमाच्या लक्षात येते. रमाला धक्का बसतो. शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जो काही रमा आणि साईल यांचा प्लॅन ठरलेला असतो त्या प्लॅननुसार मात्र आता साई इरावतीला फोन करतो आणि आता इरावती फोन उचलते. कोण बोलतो असं विचारते. तेव्हा आता साई मुद्दाम म्हणतो की तुम्हाला साहिल आठवतो का? आता साई मुद्दाम साहिल बनून फोन करतो आणि म्हणतो की अगं,
इरा 20 वर्षापूर्वी जे काही आपलं प्रेम होतं तर ते खरंच तू विसरून गेलीस, तू इतकी बदलली असं वाटलं नव्हतं. आता इरावती विचारते की साहिल तू जिवंत आहेस का? तर साहिल म्हणतो की हो इरा मी जिवंत आहे. नंतर मात्र इकडे अक्षय आणि अभि एका पार्टीला आलेले असतात. तर तेथे आता ते जे पार्टी आहे ना त्यांची, तर ते अक्षय आणि अभिला म्हणतात की तुम्हाला जो एन्जॉय करायचा असेल तो करा. आणि तेवढ्यात तेथे रमा म्हणजे ही माही सुद्धा आलेली असते आणि ती पार्टी बघून तिला इतका आनंद होतो. ती म्हणते की आता मात्र येथे मला रोखण्यासाठी कोणी नसेल, येथे मी माझा एन्जॉय करू शकते. आणि तेवढ्यात अक्षय तर तेथेच असतो. अक्षय आता ह्या माहीला बघतो आणि विचार करतो की रमा इथे काय करत असेल. अक्षयला आता संशय येतो. तेव्हा आता माहीचं सत्य अक्षय समोर येईल का? आणि आता साहिल कसा म्हणजे साई ह्या इरावतीला फसवतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.